तर पुणे महापालिका निवडणुकीत विरोधकांमधील मतविभाजनाचा फायदा उचलत भाजपने एक हाती सत्ता आणली आहे। मात्र या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडिया स्टार्सना देखील पुणेकरांनी सपशेल नाकारलंय। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि पुणे मनपाच्या निवडणुकीत मात्र दारुण पराभव अशी पुण्यातल्या रील स्टार नेत्यांची अवस्था झाली आहे। पाहूयात। रील स्टार्स नेत्यांना पुणेकरांनी नाकारलं। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मात्र मनपा निवडणुकीत चितपट। रुपाली ठोंबरे, धंगेकर आणि वसंत मोरेंचा दारुण पराभव। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवलाय। मात्र पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर मतदारांनी रील स्टार नेत्यांना नाकारत धक्का दिलाय। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत, मात्र मनपा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामधलं पहिलं नाव आहे ते राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांचं। सोशल मीडियावर त्यांचा मोठं फॅन फॉलोईंग आहे। त्यांच्या प्रत्येक रील्सला हजारो व्ह्यूज असतात, मात्र त्यांना पुणेकर मतदारांनी नाकारलंय। रुपाली ठोंबरे पाटील यांचे सोशल मीडियावर 3,72,000 फॉलोअर्स आहेत। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना 9,103 मतं पडली आणि त्यांचा पराभव झालाय। मात्र हा पराभव अजूनही या रील स्टार मंडळींना मान्य नाहीये। रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर मतमोजणी केंद्रात खूप गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्या कृत्यावरून त्या सोशल मीडियावर खूप ट्रोलही झाल्याचं दिसून येत आहे। आज माझ्यासारखी रुपाली पाटील ठोंबरे महिला जर इलेक्शनवर बोलत असेल, काही टेक्निकली गोष्टी या जगासमोर आणत असेल, तर ते लोकांना पटतात आणि त्या लोकांना पटतात म्हणून त्या सोशल मीडियावर जसे आमचे फॉलोअर वाढलेले आहेत किंवा आमच्यावर प्रेम करणारी लोक आहेत, तशी काही भाजपची जी अंधभक्त आहेत ती ट्रोल चालवतात ना। म्हणजे चांगल्यातनं वाईट पण आहे, दुधारी शस्त्र येते। त्याच्यामुळे मी त्या ट्रोलर्सना शून्य किंमत देते। पुण्यातील दुसरे रील स्टार नेते वसंत मोरे यांचाही पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर वसंत मोरे पुणे महापालिकेच्या रिंगणात उतरले होते। त्यांनी चांगली 20,000 मतंही घेतली, मात्र त्यांचा पराभव झालाय। पण त्यांनाही हा पराभव मान्य नाहीये, म्हणूनच ते निकालानंतर देखील मध्यरात्री फेसबुकवर लाईव्ह आले आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर मतं गायब केल्याचा आरोप केलाय। वसंत मोरे यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत 6,24,000 आणि त्यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मतं पडली 20,854 आणि त्यांचा पराभव झालाय। आणि अचानकपणे मॅडमने सांगितलं की फायनल आकडा 78,719 झाला। मी ते नितीन लवले लिहून गेले। आता काहीतरी यांनी वेगळं काहीतरी बोलले। आकडा जो सांगितला ना तो त्यांनी चुकीचं सांगितलं काहीतरी। जर कालच्याला प्रेस नोट 79,826 झाली, तर मग आज फायनल आकडा त्याच्यामध्ये सुद्धा 78,719 कसा काय येतो? 1,035 मतं ही याच्यामध्ये वाढलेली दिसतात। तर मी 1,011 मतांनी पराभूत झालोय। तिसरे मीडिया स्टार रवींद्र धंगेकर हे यावेळी मनपाच्या रिंगणात नव्हते, पण त्यांची पत्नी आणि मुलगा ही दोघेही निवडणुकीत पराभूत झालेत। थोडक्यात काय तर पुणेकरांनी यंदा सर्व सोशल मीडिया स्टार नेत्यांना घरी बसवल्याचं पाहायला मिळत आहे। हे असं का झालं असेल याबद्दल प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध झाले नाहीत। पण सत्ताधारी भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र आवर्जून या स्टार्स मंडळींच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे। या मंडळींनी आता तरी आभासी दुनियेतून बाहेर यावं असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावलाय। आभासी दुनिया वेगळी असते, वास्तव वेगळं असतं। आभासी दुनियेमध्ये स्वतःच्याच विश्वात लोक रमतात आणि ते असंच राहतं। वास्तव वेगळं असतं। वास्तवमध्ये लोकांना काय हवंय तुमच्याकडनं, शेवटी तुम्हाला लोक मतं का देतात? तुम्हाला लोकांनी हे बघा, ज्यावेळेला मतदान करायला नागरिक जातो त्यावेळेला तो बटन दाबताना त्याच्या डोक्यात विचार काय असतो की मला या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत, मला या पक्षाकडनं काय अपेक्षा आहेत। तर त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी विकासाचं काम केलं पाहिजे, त्यांनी या पुणे शहराचा विचार केला पाहिजे, प्रगतीचा। नाही तर उठसूट याला नाव ठेव, त्याचा काहीतरी फोटो काढ, त्याचा काहीतरी व्हिडिओ काढ, याच्यावरती काहीतरी बोल, कुठंतरी बसून लाईव्ह कर। मला असं वाटतं लोकांना हे नकोय, लोकांना तुम्ही कामावर बोला। तर सांगायचा मुद्दा हाच की मतदारांचा अंदाज बांधणंही तसं कठीणच म्हणावं लागेल। सोशल मीडियावरची आभासी हवा ही वास्तवात असेलच असं नाही।
लोकांमध्ये मिसळणारे, लोकांची कामं करणारे लोकप्रतिनिधी मतदारांना आवडतात. त्यांना मतदार पुन्हा संधी देतात. मात्र सोशल मीडियावर हवा करणाऱ्या उमेदवारांना या निवडणुकीत मतदारांनी नाकारल्याचं दिसून आलंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.